चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो। मेगा फायनलचा बिग सामना विंदनेच्या अगेन्स्ट टीम उतरले अक्षय स्मृती 11 क्रिकेट क्लब विंदने टीम। एक शतकाचा सामना आणि हा एक शतक हाताळण्यासाठी समाधान पाटील सर इथे मात्र गोलंदाजीच्या मार्कवर तयार होतील। स्ट्राइक एंडला राहुलला पाहणार, नो स्ट्राइक एंडला आपण अमित पाटील यांना पाहू शकाल। सामन्याला सुरुवात करायची आहे पहा विंदने टीम। आम्हाला काय नाही, अन्यथा तुम्हालाच अंधारामध्ये खेळावं लागेल। फायनलचा पहिला चेंडू इथे जर पाहिला तर स्लोवर पद्धतीचा आणि इथे एक धाव केली जातो कंप्लीट। दुसरीचा कॉल फंबल झाले, त्याचा मोबदला फायदा लगेच इथे मात्र उठवला जातो। दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 2 धावा केले जातात कंप्लीट। साई अमित जोशी यांच्याकडून सुद्धा जर नवापडा टीम प्रथम क्रमांक पटकवतो तर 5000 रुपये मज्जा आहे। यावेळेचा चेंडू आपण पाहिला तर अतिशय वेगाने फेकला होता आणि हा चेंडू जर आपण पाहिला तर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना तिथे बाबू तैनात होते। चेंडूला उचलतील फेकतील, तद्वर या दोन्ही फलंदाजांना कुठलीही धाव घेण्याची संधी इथे मात्र निर्माण करून दिली नाहीये। समाधान पाटील सर या शतकामधील पुढचा चेंडू घेऊन बॅकफुटला जाऊन हवेमध्ये खेळला आकाश पाटील झेल खाली, कुठलीही चुकी नाहीये। राहुलला मात्र परतावं लागेल। पहिला विकेट मैदानाच्या बाहेर। आमचे या सामन्यांचे आमचे आयोजक खंबे आयोजक आमचे राहुल संजय गरत यांच्याकडून पहा नवापडा टीम मग पहिला किंवा दुसरा क्रमांक मारा तरी तुम्हाला कारला एकविरा मातेचा दर्शन करण्यासाठी त्यांची साईश ट्रॅव्हल्स ही बस आहे ती तुम्हाला फ्री मध्ये दिली जाईल। यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन इथे जर आपण पाहिलं तर पंच केलाय, 2 धावेचा मोह जडला, 2 धावा इथे कंप्लीट। विनोद पाटील खालसापाडा यांच्याकडून विंदने टीमसाठी पहा इथे समाधान पाटील सर विकेट पटकावतात तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। अमर खेळण्यासाठी तयार। इथे आणखीन एक सुरेख चेंडू इथे मात्र फक्त आणि फक्त बघण्यास भाग पाडले, पाहतच राहिला खेळाडू आणि चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। खूप चांगली व्हेरी टफ मॅच। टीमचा टोटल धावफलकावर आतापर्यंत 1 बाद 4 धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळतात। आउट होणारे फलंदाज राहुल, मात्र राहुल गरत मैदानाच्या बाहेर झालेत। मोठा फटका येणार का? पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला होता परंतु वारंवार लगातार चेंडू झालेत बीट। शतक क्रमांक इथे मात्र संपला जातो पहिला एक शतकाचा हा सामना आणि मेगा फायनलचा आज दिवस आणि हा मेगा फायनलचा सामना तुमच्या समोर येऊन टेकला इथे। चला नवापडा टीम आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये जायचं आहे। नवापडा टीम 4 धावा झालेत, 5 धावेचा टार्गेट। तर पहा आमच्या मंचावर उपस्थित मान्यवर हिंद केसरी वशाबैलाचे मालक आमचे सुरेश दादा पाटील विंदणे यांचे इथे यथोचित मान सन्मान केला जातो आमच्या आयोजकांच्या वतीनं। खूप चांगली स्पर्धा। कैलासवासी विनोद दादा स्मृती चषक 2024 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मायबाप रसिकांचं करतो आम्ही स्वागत। नाद एकच फक्त बैलगाड्या शर्यत जर आपण पाहिला तर पूर्णपणे सर्व विभागामध्ये अनेक चाहते तुम्हाला बैलगाडी शर्यतीचे पाहायला मिळतील। मग आमचे अजय घरत असतील, बंटी घरत असतील, राहुल घरत असतील, यांच्या सुद्धा बैलांची तुम्हाला खरेदी नक्कीच पाहायला मिळाली। येत्या 25 तारखेला ओल्याच्या अड्ड्यावर तुम्हाला बैलगाड्या शर्यतांची खूप मोठी जंगी शर्यत तुम्हाला पाहायला मिळेल आणि सबसे कातिल, जी हाँ बिल्कुल, जिनका नाम लेते ही सभी दर्शक आणि अनेक प्रेक्षक त्या व्यक्तीला पाहण्यासाठी त्यांचं नृत्य पाहण्यासाठी जात असतात। सबसे कातिल गौतमी पाटील यांचं सुद्धा तिथे आगमन आणि नृत्य स्पर्धा तिथे तुम्हाला पाहायला मिळेल। चला 5 धाव संख्येचं टार्गेट आहे, शतक 1 असेल आणि या 6 चेंडू मध्ये 5चा टार्गेट। मागचा सामना खूप चांगला इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला
नवापाडा टीम कडून, परंतु तशाच प्रकारची गोलंदाजी आता किरण पाटील कडून होणार का, हा सुद्धा प्रश्नचिन्ह प्रेक्षकांमध्ये निर्माण झाला असावा. सामन्याला सुरुवात करायची आहे. चला तुरंत इथे आपण बोलूया मैदानामध्ये, जिथे सामना इथे मात्र रंगलाय. मेगा फायनलचा सामना, 4 दिवसाची ही स्पर्धा आणि अंतिम क्षणाला इथे मात्र आमच्या आयोजकांचे आता मात्र श्वास पूर्णपणे सोडताना याच्यासाठी केला होता. यावेळेस पहिल्या चेंडूवर हेलिकॉप्टर लुक मिस्टर MS धोनीच्या स्टाईलनं सामना एका हातानं विजयी केलाय. पहिल्या चेंडूवर षटकाराने आकाश पाटीलनं वेल सुद्धा वाचवलाय. यस, थँक्यू सो मच. चला, बिंदणी टीमचे सर्व खेळाडू आमच्या मैदानाच्या व्यासपीठाजवळ यायचं आहे. नवापाडा टीमचे सर्व खेळाडू आमच्या व्यासपीठाजवळ यायचं आहे. त्यानंतर रेझन टीमचे सर्व खेळाडू आमच्या व्यासपीठाजवळ यायचं आहे. आणि त्यानंतर जासई टीमचे सर्व खेळाडू. सुपर 4 मध्ये या 4 टीम क्वालिफाय झाल्या होत्या, परंतु अंतिम क्षणाला विंदणे टीमनं मजल मारलाय. खूप चांगला क्रिकेट आकाश पाटीलच्या बॅट्समधून, निलेश पाटीलच्या बॅट्समधून. मग गोलंदाजी करत असताना समाधान पाटील सर असतील, त्याच्यानंतर प्रणय थली